करायचा बॅट्समॅनचे नाव कळवा. आपला 12वा खेळाडू या ठिकाणी आलेला नाहीये मित्रांनो. सुनील बैसकर सरांना देखील आपण या ठिकाणी सन्मान पाहिलाय. आणि सर्वच मान्यवरांच्या या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. ओ मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन साईडला बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. हा बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. मित्रांमध्ये चौकार आलाय. फलंदाज इथं पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फटका तर फसलाय आणि झेल देखील मैदानामध्ये सुटली आहे. अगदी सोपा झेल होता. अलगदपणे हातातून सटकलाय हा झेल. झेल ड्रॉप झालाय. काय ड्रॉप झाली आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये ज्या ज्या खेळाडूंचे झेल सुटलेत ना त्या खेळाडूंनी खऱ्या अर्थानं धाब्यांचा विक्रम केलाय. पुन्हा एकदा वन साइडला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव घेतली गेली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावबल कव्हरची धावा देखील वाढत आहेत. 8 धावा धावबल कव्हरची नोंदवल्या गेल्यात. अजून देखील बरोबरीत बरेच सामने आहेत मित्रांनो. वेळ वाचवायचा. इथं बॅटच्या मधोमध इथं देखील फटका फसलाय. तोच खेळाडू तोच क्षेत्ररक्षक आणि इथं आता होणार नाही चुकी. संघाला लागतोय धक्का क्रमांक पहिला. फलंदाज होणार आहे मैदानामध्ये बाद. षटकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय मैदानामध्ये पहिलं षटक मैदानामध्ये संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावबल कव्हरची धावा आपण पाहतोय. 14 धावा ज्या नोंदवल्या गेल्या. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती अभिषेक आपण पाहतोय. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला भेटणार आहे मिलिंद. जबरदस्त फटका. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. हा बॉल जाईल सरळ अंतिम क्षणी सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मैदानामध्ये आपण पाहतोय चौकार आलाय. इथं मैदानामध्ये आपण पाहतोय हा बॉल खराब आहे. वाईट बॉल आहे. गोलंदाजांवरती दबाव असणार आहे कारण की पहिलाच बॉल खेळत असताना आपण पाहतो बॅट्समनने चौकार ठोकलाय आणि दुसरा बॉल कशा प्रकारे हाताळला जाईल हे देखील पाहणं महत्वाचं होतं. परंतु थोडासा दबाव धडपण जे पाहायला भेटलं कारण की पहिला बॉल अगदी उजव्या स्टँडच्या जवळ होता. चौकार ठोकलाय आणि आताचा बॉल डाव्या स्टँडच्या जवळ आला होता. ओ इथं मैदानामध्ये आपण पाहतो थोडंसं मिसफील्ड झालाय. त्याचा फायदा फलंदाजाला होईल. सिंगल धाव घेतली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावबल कव्हरची धावा वाढत आहेत.
20 धाबा, सिंगल धाबा आली. 20 धाबा धावपलकावरची नोंदवल्या गेल्यात. वीस धाबा धावपलकावरती आहेत. आमच्यासोबत जोडले गेलेत महेश केसरकर सर आहे. एक उत्तम स्कोरर म्हणून त्यांनी कालच्या दिवसापासून सुरुवात केली आहे. आणि इथं मैदानामध्ये आपण पाहतोय स्विच हिट, जबरदस्त फटका, षटकार. मैदानामध्ये षटकार आलाय. अगदी एखादा उत्तम स्कोरर कसा असावा ना, तुमच्या महेश सरांसारखा असावा. कारण की अचूक नोंद, कुठल्या संघावर कुठल्याच धाब्यांचा किंवा विकेटचा अन्याय होणार नाहीये, हेच त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलाय. अचूक स्कोर, जरी आमचंही लक्ष नसेल समोर, परंतु आमच्या महेश सरांचं लक्ष समोर असतंय. ओ इथं मैदानामध्ये काय जबरदस्त फटका. हे क्रिकेट प्रामुख्याने कमी पाहायला भेटतं क्रिकेटमध्ये अशा फटका. बॉल जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर, चौकार, 4 धाबा. असे फटके प्रामुख्याने क्रिकेटमध्ये फार कमी प्रमाणात पाहायला भेटतात, खास करून ग्रामीण क्रिकेटमध्ये. असा देखना स्ट्रोक, देखना फटका सजवला होता मैदानामध्ये फलंदाजाने. तसा बॉल तसंच उत्तर, परंतु यावेळी अगोदरच स्विच हिट साठी रेडी झाला होता. गोलंदाजाने ओळखलं की हा कोणता स्ट्रोक खेळणार आहे आणि त्याच पद्धतीचा बॉल देखील मैदानामध्ये पडलाय. हे गणित तुम्हाला जमलं पाहिजे, असं नियोजन तुम्हाला जमलं पाहिजे, तर नक्कीच तुमचा एक बेस्ट बॉलर म्हणून विचार केला जातो. डॉट बॉल आलाय, धावपलकावरची धावा स्थिर राहिल्यात. फलंदाज पुन्हा एकदा तयार. हो इथे देखील मोठा फटका खेळायचा होता. वाईट बॉल आहे, अवांतर धाव येईल आणि या अवांतर धावेच्या मदतीने धावपलकावरची धावा वाढतायत. 31 धावा, 31 रन्स त्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला भेटतात. 31 धावा आहेत. फलंदाज त्या ठिकाणी पुन्हा एकदा तयार. हो इथे देखील आपण पाहतो बॅटवरती आला नाहीये, बॅटला घासलाय, अगदी कट लागली आहे, तोपर्यंत घेतली गेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा 32 धावा नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक संपलाय दुसरा. 32 धावा आहेत. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. षटक क्रमांक तिसऱ्या सुरुवात होणार आहे. पहिलाच बॉल जबरदस्त वेगवान बॉल होता, त्याच्यावरती मोठा फटका देखील खेळायचा होता. खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट वरती आला नाही. चुकून जर हा बॉल बॅटला जर लागला असता ना मित्रांनो, अगदी खूप दूरवरती पडला असता हा बॉल. जबरदस्त फटका मैदानामध्ये पाहायला भेटला असता, परंतु डॉट बॉल आलाय. फलंदाज पुन्हा एकदा तयार. हो मैदानामध्ये आपण पाहतोय हा बॉल यस खराब आहे, अवंतर धाव येईल. वाईट बॉल. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज विश्वासचा स्वतःवरती आहे विश्वास. हम होंगे कामयाब एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास. वा विश्वास. काय गोलंदाजी राहिली आहे. बॅट पासून बराच दूरवरती ठेवतोय बॉल आणि हा बॉल मैदानामध्ये पूर्णपणे बीट होतोय. फलंदाज नियराव चेंडू. धावपलकावरची धावा स्थिर आहेत. धावपलकावरती 33 धावा नोंदवल्या गेल्यात. इथं मात्र विश्वासचा केलाय विश्वास. वा जबरदस्त फटका. इथं विश्वासघात करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु क्षेत्ररक्षकाचा स्वतःवरती होता विश्वास. विश्वसनीय झेल आणि फलंदाजाला जावं लागतंय माघारी. सांगायला लागतोय धक्का क्रमांक दुसरा. फलंदाज बाद DJ.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत गणेश हप्पे. कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. जबरदस्त चेंडू. ओहो, इथं पा पुन्हा एकदा पाठीमागच्या बाजूने ठोकलाय सरळ एष्ट्यांना. संघाला लागतोय धक्का क्रमांक 3. जसा गणेश ज्या पावलांनी माघारी आला ना, आता त्याच पावलांनी दगावरच्या दिशेला देखील जावं लागणार आहे. संघाला लागतोय धक्का क्रमांक 3. गणेश बाद. डीजे हॅट्रिक. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक जाईल. विश्वासच्या नावावरती विश्वासने ठेवलाय स्वतःवरती विश्वास. महत्वाचे विकेट पाठवलेत पाठीमाग. हम होंगे कामयाब. यस, और हम कामयाब हो गए मैदान के अंदर. जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. हम होंगे कामयाब. एक दिन हो मन में है विश्वास. पुरा है विश्वास आणि विश्वास ठेवलाय. 3 मोठे धक्के लावलेत समोरच्या संघाला. काय गोलंदाजी राहिली या गोलंदाजाची. अगदी यंगस्टर खेळाडू आहे, कमी वयातील खेळाडू आहे, वय कमी आहे, परंतु क्रिकेटची आवड मोठी आहे. जबरदस्त गोलंदाजी. क्रिकेटमध्ये कधीच वयाला महत्व नसतं मित्रांनो, तुमच्या कर्तृत्वाला महत्व असतं. तुमचं कर्तृत्व जर महान आहे ना, तर तुम्ही भल्या भल्यांना हरवू शकता. ओ, या मैदानामध्ये आपण पाहतोय स्विच धावबाची संधी, परंतु मैदानामध्ये आपण पाहतोय गमावली आहे. कुठली धाव देखील नसणार आहे. कौतुक करावं लागणार आहे. विश्वाचं षटक क्रमांक संपला. मैदानामध्ये आपण पाहतोय 3. षटक क्रमांक 3 षटक संपले आणि 3 षटकाच्या अखेरीस आपण पाहतो डबल कव्हरची धावा. तेहतीस धावा डबल कव्हरती आहेत. अगदी या क्रिकेटमध्ये वयाचा काही संबंध नसतो मित्रांनो. अगदी आपण अनेक उदाहरणं पाहिलेत क्रिकेटमध्ये. वैभव सूर्यवंशीला देखील आपण पाहिला. जर पाहिला गेलं तर जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच बॉलवरती षटकार मारणारा देखील हाच खेळाडू आहे. कमी वर्षातील खेळाडू होता, कारण की जसप्रीत बुमराह वर्ल्ड बेस्ट बॉलर म्हणून या गोलंदाजाकडे पाहिला जातं. आणि त्याच वैभव सूर्यवंशीने त्याच्यावरती पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. तर हॅझलवुडला देखील त्यांनी षटकार ठोकलेत. म्हणजेच क्रिकेटमध्ये सांगण्याचं तात्पर्य एकच, तुमच्या वयाला कधीच किंमत नसते, तुमच्या खेळाला किंमत असते. तुमच्यामध्ये ती क्षमता आहे ना, त्या क्षमतेला खऱ्या अर्थाने जग किंमत देत असतं. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश. फलंदाज त्या ठिकाणी तयार. कोलर टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असणार आहे. सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 34 धावा त्या नोंदवल्या गेल्यात. धाव क्रमांक पहिला धाव आपण पाहतो मैदानामध्ये चालू आहे. 2 बेस्ट संघामध्ये हा सामना चालू आहे. 2 दमदार संघामध्ये हा सामना जो आपल्याला पाहायला भेटतोय. गुड्डा स्पोर्ट एनवाडी. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय केदार लिंक्स किंग गेळवडे. या 2 संघामध्ये महत्वाचा सामना आहे. वेगवान, वेग सुंदर आहे, परंतु लाईन खराब असणार आहे. वाईट बॉल आणि अवांतर धावच्या मदतीने डबल कव्हरची धावा 35 धावा ज्या नोंदवल्या गेल्या. 35 रन्स. लॉस ऑफ आपण पाहतोय 4 विकेट्स. 4 विकेट आतापर्यंत पडलेत. 35 धावा धावफलकावरती आहेत. फायटिंग स्कोर उभा करावा लागणार आहे. इथं जागा बनवली आहे आणि बॉलला फक्त दिशा दिली आहे आणि हा देखील बॉल जाणार आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकात.
चौकार आलाय आणि 4च्या मदतीने धावफलकावरती धावा देखील वाढतायत. पुढे सरसावत पायांचा वापर केला होता, परंतु आपण पाहतो हा देखील बॉल मैदानामध्ये डॉट आला. निर्धाव चेंडू, शेवटचे षटक आहे, अंतिम षटक आहे. क्रिकेट परिभाषेतून बोललं गेलं ना, एक हाणामारीचं षटक म्हणून षटकाकडे पाहिला जाता. पायांचा वापर केल्यावर पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट वरती बॉल आला नाही. गणेश देखील हुशार आहे, एक चुकी झाली, चौकार आला, परंतु आपण पाहतो नंतर कमबॅक केलाय. इथं मैदानामध्ये पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध आलाय, परंतु त्या क्षेत्ररक्षकाचं आपण कौतुक करणार आहोत. जबरदस्त कमालीचा झेल मैदानामध्ये पाहायला भेटलाय, फलंदाजाला केलाय झेल बाद. नवीन फलंदाज 70 मैदानामध्ये दाखल झाले. तिथे देखील फटका बसलाय, तोच क्षेत्ररक्षक, आणि या क्षेत्ररक्षकाकडे बॉल गेला ना, नो डाऊट झेल तो टिपतो म्हणजे टिपतोस, आणि 70चा देखील झेल मैदानामध्ये टिपलाय. फलंदाज बाद. अगदी असतं. नशिबात काय लिहिलंय हे कोणालाच माहित नाही, पण कष्टाने नशीब बदलायचं आहे हे मात्र खरं असतं. आता कष्ट करून तुम्हाला नशीब बदलावं लागणार आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा जबरदस्त फटका मैदानामध्ये, ग्राउंड कारपेट फटका, क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल धाव घेतली गेली आहे. धावाची संधी असणार आहे आणि इथं होणार आहे संधीचं सोनं. डाव क्रमांक संपेल मैदानामध्ये पहिला, आणि पहिल्या डावाच्या अखेरीस धावफलकावरती 40 धावा तर विजयासाठी आव्हान ठेवलं गेलंय. 41 धावेंचं 24 बॉल आणि बनवायच्या असतील 41 धावा. चला आपण या ठिकाणी टॉस करतोय. यानंतर होणारा सामना रुद्र योगराज 11 विनर स्पोर्ट त्यांच्या विपक्षामध्ये कोटकर बॉईज गावडी या दोन संघामध्ये आपण टॉस करणार आहोत. चला आपण या ठिकाणी टॉस करतोय. रुद्र योगराज 11 विनर स्पोर्ट्स तर त्यांच्या विरोधात कोटकर बॉईज गावडी या दोन संघामध्ये सामना चालू आहे. चला आनंदांना विनंती, आपण टॉस करायचा आपल्या शुभ असते. एका दिशेने कोटकर बॉईज गावडी, दुसऱ्या दिशेने आपल्याला पाहायला भेटणार आहेत संघ योगीराज
विनर स्पोर्ट दोन संघामध्ये एक महत्वाचा सामना आपण पाहतोय लाईव्ह स्क्रीनवरती. हा टॉस केला जातोय यानंतरचा अगदी आजच्या दिवसातील लीग मधला हा शेवटचा सामना असणार आहे. टॉस कोणाच्या बाजूने गेलाय? कोटकर बॉईज गावडी संघ या ठिकाणी आपण नाणेफेक जिंकला. निर्णय काय असणार आहे आपला? ओके, त्वरित आपला निर्णय कळवायचा आहे. चला दुसरा डावा सुरू होणार आहे. सलामीचे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका दिशेने असणार आहे नितेश, दुसऱ्या दिशेने असणार आहे गणेश. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गोलंदाज संजय आपल्याला पाहायला भेटणार आहे. 41 धाबा बनवायचे आहेत विजयासाठी. कशा प्रकारे नियंत्रण केलं जाईल गोलंदाज हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. 41 धाबा बनवायच्यात. पहिल्याच बॉलवरती फटका तर फसलाय. ओ हो हो हो, परंतु आपण पाहतो मैदानामध्ये अभिषेक षटकारासाठी आपण तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. परंतु सर टेक्निकल इश्यू आहे. ऑन फील्ड जो निर्णय असेल तो तुम्ही द्या. प्रेक्षक आहे का जिथं कोण? ओके, धावा किती आहेत पण आता? 2 1 डेड काय बोलतो? ओके, मित्रांमध्ये ऑन साइडला नो मॅन्स लँड बॉल जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावा ज्या नोंदवल्या गेल्यात, नक्कीच प्रयत्न सुरेख केला क्षेत्ररक्षकाने. आपण पाहतोय नक्कीच 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. सिंगल धाव घेतली गेली होती, नंतर एक चौकार आलाय. 5 धावा. अखुऱ्या टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चारच्या सगळीने धावपलकावरती 9 धावा नोंदवल्या गेल्यात. फलंदाज पुन्हा एकदा तयार आहे गणेश. गणेशने एक चौकार तर ठोकलाय. वा, इथे देखील जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव पुन्हा एकदा, आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरच्या धावा आता जोडल्या गेल्या. 10 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटतात. 10 रन्स जे स्कोर कार्ड वरती आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती. पहिल्याच बॉलवरती झेलची संधी होती, झेल सुटला, परंतु प्रयत्न देखील सुरेख केलाय. 5 धावा वाचवल्यात. अखुऱ्या टप्प्याचा बॉल पुल पॉवरफुल, आणि इथं असणार आहे सक्सेसफुल षटकार. नोंदवल्या गेल्यात. फलंदाज पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, आणि ह्या देखील बॉलला वाढवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार.
पहिल्या षटक मैदानामध्ये संपले. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती आपण 20 धाबा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. अजून देखील 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडू मध्ये 21 धाबा विजयासाठी बनवायचे असणार आहे. समीकरण आहे शेवटचे 18 बॉल आणि त्यावरती बनवायचे असणार आहे 21 धाबा. गोलंदाजी मार्क वरती प्रेम. पहिलाच बॉल खोलून टप्प्याचा बॉल. हा देखील बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. सिंगल धाव. थोडासा फंबल झालाय क्षेत्ररक्षक परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. नितेश मध्ये ती क्षमता आहे. नितेश मध्ये षटकार आणि चौकार ठोकण्याची क्षमता जी आपल्याला पाहायला भेटल्या. स्वतःवरती विश्वास त्याने दाखवला. एकच धाव घेतली. ओ इथे देखील फटका सुरेख. चेंडूला फक्त कट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव घेतली गेली. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला गेला आणि मैदानामध्ये आपण पाहतोय दुसरी ही धाव आलेत. डबलकपवरची धावा पाडल्या गेल्यात. जे देखील मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव आणि या सिंगलच्या मध्ये डबलकपवरची धावा पाडतायत. 24 धावा धावफलकावरती पाहायला भेटतात. अगदी क्षेत्ररक्षक संघामध्ये जर पाहायला गेलं तर सागर पाटील देखील आहेत. अनुभवी खेळाडू आहेत. लेजेंड खेळाडू. एकच प्रयत्न राहिलाय. प्रामाणिक प्रयत्न राहिलाय या खेळाडूचा की आपल्या भागातील खेळाडू अगदी नेक्स्ट लेवलचा क्रिकेट खेळला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी संधी देखील उपलब्ध करून दिली आहे. अगदी आपण पाहिलं गेलं तर अनेक स्पर्धेमध्ये शव्वाडीमधून खेळाडू देखील ते घेऊन जातात. परंतु आपण पाहतोय त्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतात की त्यांचं एकच आहे की आपल्या पश्चिम विभागातला एखादा खेळाडू उच्च दर्जावरती जाऊन आपल्या तालुक्याचं नाव खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती गाजवेल हीच त्यांची अपेक्षा असणार आहे. खूप मोठा अनुभव आहे सागरदादांकडं ॲज अ लेजंड क्रिकेट आणि त्यांनी ज्युनियर खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन दिलंय. ते स्वतः सिनियर आहेत तर ज्युनियर खेळाडूंना कसं घडवायचं हे त्यांना चांगलंच माहिती आहे. सगळ्या पुन्हा एकदा मैदानामध्ये धावफलकावरची धावा नोंदवल्या गेल्या आहेत 26. इथे देखील आपण पाहतोय समोरच्या दिशेला सिंगल धावेसाठी सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 27 धावा. मित्रांनो ह्या जगामध्ये जर पाहायला गेलं ना तुमचं चांगलं सोचणारी फक्त 4 ते 5 लोक असतात आणि तुमचं वाईट सोचणारे जगामध्ये अनेक लोक आहेत. जर पाहायला गेलं तर सागर सारखे तुमचं नेतृत्व तुमच्यामध्ये आहे ना तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा मित्रांनो. अशी व्यक्ती तुमच्यामध्ये आहे. बाबासाहेब आलेकर साहेब असतील. अनिकेत मान्य आहेत. विकास बारसकर साहेब देखील अशा अनेक व्यक्ती आहेत त्या असोसिएशन मध्ये की ज्यांनी नेहमीच आपल्या तालुक्यातील खेळाडूंचं उज्ज्वल भविष्य पाहिलेलं आहे. स्वप्न पाहिलं आहे आणि ते स्वप्न साकार करताना अनेक स्पर्धा देखील ऑर्गनायझिंग केल्या आहेत आणि मुख्यतः या स्पर्धेचं देखील नियोजन केलं गेलं आहे. धावफलकावरची धावा नोंदवल्या गेल्या आहेत 28 धावा. षटक क्रमांक संपले गेले मैदानामध्ये. दुसरं षटक 12 चेंडू मध्ये बनवल्या गेल्यात. आपण पाहतोय 28 धावा. आता मात्र समोरच्या संघाचा आपण सामना पाहणार आहोत. एका दिशेने असणार आहे गाव यानंतर आपण सामना पाहणार आहोत रुद्रयुगराज 11 विनर्स फोर्ट. दुसऱ्या दिशेने कोटकर बॉईज गावडी. त्या संघामध्ये देखील अनुभवी खेळाडू आहे कृष्णा. खरं तर अनुभवी लेजंड खेळाडू. अनेक स्पर्धा गाजवल्या त्या खेळाडूने परंतु कुठल्याच प्रकारचा गर्व कुठल्याच प्रकारचा इगो या खेळाडूमध्ये कधीच पाहायला भेटला नाही आतापर्यंत आपल्याला. अनेक तरुण खेळाडूंना त्यांनी प्रोत्साहन दिलंय आणि खरं तर आज एकाच तालुक्यातील एकाच विभागातील ही स्पर्धा आहे. एकच स्वप्न असणाऱ्या कृष्णाचे देखील आपला संघ कुठेतरी विजयी झाला पाहिजे आणि आपल्या संघातील यंगस्टार खेळाडूंना चान्स भेटला पाहिजे आणि ती संधी मैदानामध्ये उपलब्ध झाली आहे. या लीगचा शेवटचा सामना असणार आहे. यानंतर सगळं पुन्हा एकदा मैदानामध्ये फलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला बॉल खेळलाय आणि आपण पाहतोय मैदानामध्ये सिंगल धाव येईल. या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढत आहेत. धावफलकावरती 29 धावा नोंदवल्या गेल्यात. अजून देखील काही धावा बाकी आहेत. 41 धाव्यांचा पाठला करतोय हा संघ. फलंदाज पुण्याचा तयार. अकरा टप्प्याचा बॉल होता. उंच आकाशामध्ये बॉल तर गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. बॉल पर्यंत पोहोचणार नाहीये तोपर्यंत घेतली अवघी सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा
30 धावा 13 रन्स या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. अजून देखील विजयासाठी 11 धाव्यांची गरज असणार आहे. बरोबरी चेंडूमध्ये फलंदाज नितेश स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला भेटतोय. हो मैदानामध्ये वेगवान बॉल आणि हा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय तर डॉट बॉल असणार आहे. निर्धाव चेंडू असणार आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय. तिसरं षटक जे प्रगती पथकावर असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती प्रदीप. काय गोलंदाजी राहिली आहे. 3 बॉल आतापर्यंत फेकले. फक्त 2 धावा वैयक्तिक खर्च केल्या त्या गोलंदाजाने. वाव खुल्या टप्प्याचा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि तोपर्यंत घेतली गेली पुन्हा एकदा सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने येणार आहे डबल कव्हरची धावा. 31 धावा नोंदवल्या गेल्यात. अजून देखील उर्वरित चेंडूमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. समीकरण आहे शेवटचे 8 बॉल त्यावरती बनवायचे आहेत 10 धावा. यानंतर होणार सामना आपण पाहतोय रुद्र योगीराज 11 विनर स्पोर्ट त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय कोट्टर बॉईज गावडी. या 2 संघामध्ये महत्वाचा सामना. जबरदस्त फटका आणि बॉलला सरळ वाढवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. षटकाराला अजून देखील 4 धाबा बनवायच्या आहेत. जे देखील ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट वरती परफेक्ट केला नाहीये. सिंगल आली आणि दुसऱ्या धावेसाठी नितेशने कळवलाय नकार. अगदी MS धोनी स्टाईल मध्ये हा सामना फिनिश करेल का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. डबल कव्हरची धावा आपण पाहतोय. 38 धावा डबल कव्हरची नोंदवल्या गेल्यात. शेवटचे 6 बॉल आणि 3 धावा बनवायच्या आहेत. जबरदस्त सामना आपण पाहतोय मैदानामध्ये चालू आहे. दोन्ही संघांनी हार मात्र मानली नाहीये. दोन्ही संघ जिद्दीला पेटलेत कारण की विशेषतः पॉइंट टेबल वरती प्रामुख्याने लक्ष दिलं जाणार आहे. रन रेटचा फायदा खरं तर संघाला होणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत खेळणं शेवटच्या बॉल पर्यंत मॅच घेऊन जाणं क्षेत्ररक्षक संघाचा हा नक्कीच निर्धार आपल्याला पाहायला भेटतोय. समीकरण आहे शेवटचे 6 बॉल आणि त्या 6 बॉल वरती तुम्हाला बनवायचे असणार आहे 3 धावा. कोटकर बॉईज विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सच्या थोडं तुम्ही बाजूला थांबायचं आहे. कोटकर बॉईजचे खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय सिंगल धाव येईल. कोटकर बॉईज सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने डबल कव्हरची धावा आपण पाहतोय. 39 धावा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सागर पाटील जे आपल्याला पाहायला भेटत आहेत. अनुभवी गोलंदाज आहे आणि अनुभवी खेळाडू देखील आहेत. पहिलाच बॉल आपण पाहतोय सिंगल साठी. फलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलटा स्वरूपाचा बॉल होता. अगदी कमी गतीचा बॉल आणि जशी गोलंदाजी हवी ना तशाच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतात. अजून थोड्या जर धावा असत्या ना या षटकामध्ये नक्कीच आपल्याला सागरची गोलंदाजी काहीतरी अगदी करून दाखवणारी गोलंदाजी दिसली असती. कारण ती क्षमता आणि अनुभव आणि अनुभवाच्या जोरावरती माणूस कधी पण परिपक्व होत असतो मित्रांनो. जिंकल्यावरती भेटतो आनंद आणि पराभूत झाल्यावरती भेटतो अनुभव आणि अनेक अनुभव आहेत सागर यांच्याकडं. विजय देखील झालेत पराभूत देखील झालेत परंतु अनुभव आलाय. अनेक स्पर्धा खेळलेत आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती संघामध्ये नेतृत्व देखील करतायत. त्याच्यामध्ये आपण पाहतोय अगदी विजयासाठी फक्त एक धाव बनवायची आणि बॉल शिल्लक आहे 3 बॉल 1 धावेची गरज मैदानामध्ये. पुन्हा एकदा वा भाई वा काय गोलंदाजी राहिली आहे. उगाच बोलत नाही. अनुभवाचे बोल मोठे असतात आणि तो अनुभव त्यांनी पणाला लावलाय. माझ्याकडे तो अनुभव आहे ना मी त्याचा पूर्णपणे वापर करणार आणि तो वापर मैदानामध्ये सागरने केलाय. आता मात्र बॉल असणार आहे 2 आणि त्या 2 बॉल वरती बनवायचे आहे अवघी 1 धाव. नक्कीच जर पाहिलं गेलं ना तर अजून थोड्या धावा जर असत्या ना तर सामन्यामध्ये काहीतरी वेगळं चित्र आपल्याला दिसलं असतं. फक्त 3 धावा त्यांच्यासाठी ठेवल्या होत्या. त्यांनी आतापर्यंत बॉल फेकले 4 आणि 4 बॉल मध्ये फक्त 2च धावा त्यांनी खर्च केल्यात. म्हणजे काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. हे बॉल त्यांचे फक्त चांगले पडले नाही मैदानामध्ये. फक्त हे बॉल नाही पडले तर त्यांचा अनुभव मैदानामध्ये पडलाय. अनुभव आता पूर्णपणे त्यांनी पणाला लावलाय. समीकरण आहे शेवटचे
आणि त्यावरती बनवायची अवघी एक धाव. ओ इथं देखील यष्टीरक्षकाची चुकी झाली आणि मैदानामध्ये हा देखील बॉल डॉट आला असता, परंतु कीपरची चुकी आणि मैदानामध्ये एक चोरटी धाव आणि विजयी संघ ठरलाय केदार लिंक किंग्स. गेवड संघ हा सामना जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन आणि पराभूत संघाला खूप खूप शुभेच्छा. जबरदस्त मॅच तुम्ही खेळला. स्पेशली सागर जबरदस्त गोलंदाजी राहिली. ह्या बॉलवरती जर विकेट जर आला असताना तर एक बॉलला